100 पोते साखर गाळायला लागलेत म्हणल्याच्या नंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली. नाही अरे जे दादाचा आदेश आहे, नारायणगडाने रुपये खर्चायचा नाही, समाजाचे पैसे. बघा आपल्यालाही आपली जबाबदारीची जाण पाहिजे. आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे. आपण गड मोठा करायला निघालोत का गडाचे घ्यायचे? हा, चोट्टे चाट्टे बंद झाले पाहिजे बरं का. आवडतो सर्व ग्रुपवर शेअर करा, चॅनल कार्यक्रमाचे पैसे आले पाहिजे. सर्व मराठी काल एक चोर धरलाय, मी नाव नाही सांगत. एक जण 1.5 लाख रुपये आणले कार्यालयासाठी, तिकडेच आणले. मी मीडियातून सांगितलं ना, आज बी गडावून सांगतो, कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले असले ना, तुमचे माघारी मागा. आम्ही कोणालाही पैसे मागितलेले नाही. मी ज्या दिवशी कार्यालयातून सांगितलं त्या दिवशी लगेच आम्हाला फोन आला, मग यादीत नाव नाही म्हणे पैसे दिले. मला काय लिहिले तो, तुला मागितले कोणी? इथं बळच घ्या म्हणते तरी घ्यायनात. आणि तो म्हणून तुम्हाला मागत होती बळच दे म्हणून. त्याला म्हणलं तुपले पैसे घेऊन ते पोर गाडी भरूनच पोरं पाठवली त्याच्यात. हे बघा, दुकानदाऱ्या करू नका. माझी जात लय दिवसांनी एक झाली बरं का. दुकानदाऱ्या बंद करून टाका. त्या पैशानं आपला विषय कधीच कडे जाणार नाही. समाजाचा तळतळीचा पैसा आहे. श्रीमंत मराठ्याचा असू द्या नाही तर गरीब मराठ्याचा असू द्या, त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे. तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझ्यासंग रोज गाडी झिंडू. माझं नाव सांगितलं जातं जणून. पाटलांनी सांगितलंय आम्हाला, मला ती बी माहिती मिळाली. पाटलांनी सांगितलं हे 10 नावं, आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम म्हटलं तर पैसे मागायला सांगितले, त्यांना मागता येत नसते. मला का रोग आला का? मला मागित आहे ना का? मला काय अडचण आहे मागायला? का मला बोलता येत नाही? का मला शब्द फुटत नाही? का मला लखवा भरलाय? मला अडचण काय बा खापकून दी म्हणायला? तुला पाठायला तू काय ट्रक भरून येतो का? म्हणजे त्यांना फोन गेलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय. पाटलाने आम्हाला 10-12 जणांना नावं दिलेत आणि तुम्हाला पैसे द्यायचे सांगितलेत. आता ते लोक काय असतं, काय काय लय दानसूर असतात, समजून घ्या. त्यांना काय वाटतं, दिले ना आणि चल तिकडे देते नाही देत जातील तिकडे, खपकून देऊन टाकतात, नाव नाही काढत पुन्हा. ते लोक असेत. पण तो नशिबानं मी त्यालाच मानतो. उलट खरं त्यालाच मार्क द्यावा लागते की तो मला म्या दिलेत. कमीत कमी चोट्टे तरी उघडे पडले. ते गद्दार जे आपले ते तरी उघडे पडले. उलट त्यालाच मान द्यावा लागेल, नाव नाही सांगता येणार. कारण काय शेवट समाज आपले कोटेले बी हे असेल तर ते लोक नाव सांग बरं, त्याचं कान पडत फोडित त्याचं. म्हणजे मी त्याच्यामुळे नाव बी सांगत नाही, जाऊ द्या. पण ते हे असे उघडे पडू द्या. आणि तुम्ही पण असं करू नका. मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही अमक्याला पैसे मागा म्हणून. मी 13 महिन्यात आणखीन एकाकडे बी निरोप दिलेला नाही. एकाकडं माझ्या जवळ ज्याच्या जवळ येत ना त्यांना बी नाही. मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं आणखी की तू अमक्याला पैसे माग म्हणून. आता बाकीचा विषय संपला. आता बाकीचा विषय समजून घ्या तुम्ही. आता उगा माझ्या संग फोटो काढला आणि त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले किंवा काम बी नाही सांगितलं. आणि नेमकं पैसेच कसं काय मागवतोय मी? ते भूतानी नुकती मागितल्यासारखी. बाकीचं कसं काय काहीच मागत नाही, पैसेच कसं काय मागवतोय मी? दुसरं काही मागितलं नाही संघा म्या, ते कम नाही सांगत. त्यामुळे हे सगळ्या हे खोट्यात इथून पुढं कोणी जर म्हणलं मी 10 नावं दिलं तर त्याच्याकडून पैसे गोळा करायला सांगितलं, मग तर अजिबात देत ना. असा कांसाळा टोला टाका त्याच्या. तुम्हाला मागायचं असलं मी म्हटलं बोलून घे. आणि मी मीडियासमोर सांगून बाबा मला लागत होते त्याच्याकडून 30 रुपये. मी मला सरळ सांगण घे. पण हे दुकानदाऱ्या बंद करायच्या. समाज आपण वर न्यायला चाललोय, खाली घेण्यासाठी नाही. मी जेवढी तळतळ करतो की या समाज वर उचलायसाठी. मी काल शेतकऱ्याचंही सांगतो, त्यात जातीचा काही संबंध नाही. कालचा तिथं हे विषय सांगायचा नाही, पण आता ओघात आलं म्हणून सांगतो. काल जालना जिल्हा उघडीला आहे अनुदानातून पुरा. म्हणजे आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. सगळ्याकडे पोहोच पाडा, आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. काही थेंबाट पडलं नाही. आणि मग आमचे वावर कसं होऊन गेले? मोटर सोडली होती का? काल सांगितलं ते आता लगेच उद्या त्याला कॅबिनेट घेऊन ते म्हणले लगेच कपाट टाकून देतो. हिंगोली जालना संभाजीनगर 1 रुपया ठेवत नाही म्हणे कोणा, सगळ्या टाकतो. आपल्याला हे वर न्यायचं, हाणायचं नका बघू. अर्ज भरला तरी त्याचे 30 रुपये घाण हाणायचं बघत. तुम्हाला दुसरं काही सापडत नाही का आपले सोडून? मदत करा रे, वाढवा लोक आपले. तिकडं टक्का वाढवायचा आहे, शान गाजवायची.
आता ते विषय वेगळा आहे, ते नंतर बघन मी आपलं हे संपलं. शेतकऱ्याचं मागं लागतो कसं काय देत नाही ते यांचं, ते नंतर बघू आपण. तुम्ही फक्त ना एवढ्या वेळेस एकदा का आचारसंहिता लागली तर कार्यक्रम घेता येत नाही, उगाच संधी आली, योग बी आलाय, लोक म्हणतात योग यावा लागतो, टाइम यावा लागतो, बरोबर लागतं. दोन्ही आलाय, हातोडा बी आलाय, टाइम बी आला आणि वेळ बी आला आणि ग्राउंड बी असं कापक्या मिळवलंय. असा कचका दाखवता ना आता ह्या बारीनी प्रत्येक जण म्हणलं पाहिजे आपलं काय खरं नाही. परत नंतर राजकीय बोलावं लागलो, राजकीय फाजकीय बोलत नाही मी, माझ्या गडाच्या शानीसाठी बोलतो. आणि मला सगळं आयुष्य गडासाठी झिजवायचं आहे, या जनतेसाठी झिजवायचं. फक्त तुम्ही तुटून पडा. आले एवढे जर भिडे निघून गेल्या गडावर उभा राहायला जागा नाही. हा एवढे भिडे तरी बी उभा राहायला जागा नाही राहणार. बीड जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहणार एक पण. आणि लोक गुंतून ठेवू नका तिकडं पार्किंगला, कुठं जेवायला, खाली एक एक माणूस गडावर चढायचं बघायचं आपल्याला, एक एक माणूस. इतका टाकतात. मी काय गडाच्या पुढं नाही, समाजाच्या नाही, जनतेच्या नाही, शेतकऱ्याच्या नाही, मला काही विचारूच नका. हा मला काय कळत आहे तिकडं म्हणतो नको. त्यामुळे ते काय आहे, तुम्ही मला काय विचारू नका, तुम्ही धडधड सुरू करा. हा नाही नाही बाबा, बोला म्हणलं ते म्हणलंय आपल्याला खेळ पांगत असतो. नाही मी मर्यादात पाळणार. हा एखादा हुकून चुकून जात असतं, पण त्याचं काय असतं, मग एखादा सगळं घ्यायचं असतं का. मी एकटा समाधान काय तुम्हाला, एखादा हुकलं काय होत त्याला, मी काय मुद्दाम थोडंच हुकीतोय. मुद्दाम गाडावर हुकिणार नाही, मर्यादा पुऱ्या पाळणार गाडाच्या. हा मर्यादा ओलांडणारच नाही मी, अजिबात नाही. फक्त 1-2 वाजेपर्यंत गड कोणी सोडायचा. माता माऊल्यांचं सगळ्यांचं दर्शन झालं तरी गड कोणी सोडायचा. हा 2च्या नंतर मग तुम्ही आपल्या गावाकडचा सण साजरा करायला सगळे मोकळे. 2 वाजेपर्यंत एकाही माणसाने गड खाली उतरायचा नाही. आणि रात्रंदिवस तिकडे लक्ष द्या. कोणाच्या काही सोयाबीन काही काढत राहिलं 2 दिवसात काढून घ्या. कोणाचा कापूस असेल तर पटकून येचून घ्या. काय आम्ही सगळे एका दिवसात एका राऊंड मध्ये कापूस खाला तुमचं सगळं येचून खचून मोकळा ताण. पण गडावर कोणी कमी पडायचं नाही. काम सांगू नका, अडचण सांगू नका. गडावर गावची गाव दिसलं पाहिजे, गावची गाव. तेव दिसाना आणि तेव रुसला आणि रुसला नाही तर उठलून ट्रॅक्टर ठेवा आणि त्याला इकडं आणा. रुसा फुगी बंद, इथं काही संबंध नाही. या जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहता कामा नये. दुसरी एक माहिती सांगतो आणखी, मराठवाड्यातले बाहेर गेलेल्या पोरांनी सगळ्यांना रजा टाकल्या. जे कामाला नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेत, अख्ख्या रजा पाड्यात सगळे इकडे निघाले. सगळेचे सगळे दसरा मेळाव्याला इकडे येणार आहे. त्याच्यामुळे लोकांची गर्दी रात्रीला होणार आहे. तुम्हाला रात्रीसुद्धा इथं रात्री लवकरच फोकस सुरू लावावं लागतील, लवकरच लाईटिंगची व्यवस्था करायला लागणार आहे. आणि मुसळधार पाऊस असला तरी यायचं बरं का. कसा मी तर येणार आहे, कसा मला रस्ता द्या येतानी, रस्त्याने मला एखादा रस्ता राहावा. तुमचा कार्यक्रम इकडे सुरू व्हायचा, मी राहत तिकडंच. तसंच होणार आहे. हे अवघड दिसतंय मला. पण आता तुम्ही स्वयंसेवक बना आणि मला पटापट वर येऊन द्या. हा काही कार्यकर्ते म्हणतात हेलिकॉप्टर लावायचं. मान्यता दिली तर ही एकट्याकडे आली. आपल्याला खाली बसावं, तुम्ही बसणार आहो लोकायला. हे बाळा सरक रे. आपल्याला काय आहे हे बघा, बारकाईनं लक्ष सभेकडे ठेवा. लेकरं माय लेकरं बाया माणसं लांबून येणार आहेत. बरं
मोठ्या घराण्यापासून गरीब घराण्यापर्यंतचे मायमावले येणाऱ्या त्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत ह्या मराठा एक झाल्यामुळं ते लोकही सुद्धा आणि माता मावले सुद्धा आपल्या प्रवाहात आल्यात. नोकरदार वर्गापासूनचे पण लोक येणारे. लोकांनी खूप गाड्या लावल्या. पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा येणारे, मुंबई कोकणातले, खानदेश विदर्भातले लोक येणारे. लोक खूप वर्षानंतर हा पारंपरिक मेळावा होतोय आणि कुठंतरी एक शक्ती दाखवायची म्हणून लोक लय येणारे. मला काय बोलावं, तुम्ही लय संख्येनं आल्यामुळं मला सुचाना, पण मला लय निवेदन सांगायचं होतं. मी सगळंही सुरून गेलो, पण तुम्हाला सांगतो इतकी बारकाईने सोय करा ना की लोक लय चढणार आहेत गडावर. व्यवस्थेला सेवा करायला कधी कमी पडू नका. आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला एवढी मोठी संधी आली, जसं की आम्हाला गोदापट्ट्यातल्या 123 गावाला महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली होती. 123 गावानं जबाबदारी उचलली की राज्याची सेवा आपल्याला करायची. तशी बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करायची संधी आहे. उगाच मतभेद मनभेद हे ठेवू नका. पक्ष फिक्ष बाजूला ठेवा. आपण सगळे एकत्र या. आणि पुन्हा तो शब्द सांगतो, शान ना माझी राखायची ना तुमची, नगद नारायणाची शान राखायची. त्यामुळे इथलं येणारा प्रत्येक माणूस, या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ही लोकांची येणाऱ्यांची सेवा करायसाठी पाहिजे. म्हणून आता इथून पुढची वेगळी जागृती करा आणखी की माणूस घरात नाही राहायला पाहिजे. त्या दिवशी काहीच कारण सांगायचं नाही. वाहन नाही मिळालं आणि कुठं काय नाही मिळालं. आपल्याकडे ट्रॅक्टर तर ट्राल्यात एकाला 2 बांधा, काय फरक पडाय काय? तुम्ही टेम्पो लावा, ट्रक लय मोठ्या जे असेल ते, मोटरसायकल, आता मोटरसायकल लय मोठे बसायला लागले. इतकले बसू नका. आता लय मोठे बसले होते मोजून मोजून शेवटी एक मोज विसरलोच बा आम्ही, आहे का नाही? मग लय बारीक घेणं असतं चौकून. इतके कसेच बसलो टाकीवर 2. होय तो गाडी आणणार पट्टे पोट्टे असे म्हणून त्यांना सांगत असतो मी, नाही लागू नका यांची. आणि मुंबईत चाला म्हणतो. काय मुंबईला? तिथे गेल्यावर असं करतात बेजारी. इतकी ताकदीनं तयारी करा ना, आपलं सगळं तिथून पुढचं ऑटोमॅटिक सुई लागलं पाहिजे. परिस्थिती गंभीर, तिथं बीड जिल्हा खंबीर. तिथून पुढचं आपलं सगळं सुई लागलं पाहिजे. इतकं जोरानं या. आता जे झालेली व्यवस्था, ग्राउंड झाले, व्यासपीठ झाले, सगळी साऊंड सिस्टीम झाली. तुम्हाला स्क्रीन पण लागणार आहेत. बऱ्याचशा स्क्रीन पण झाल्यात. तुमचे 50,000 स्वयंसेवक पण झालेत. इथं 100 क्विंटलच्या पेक्षाही जास्त साखर गाळली जाते, म्हणजे प्रसादाची सोय झाली. आसपासचे शेकडो गावं भाकरींची सुद्धा व्यवस्था करायला लागलीत. बरोबर ना? म्हणजे भाकरींची लोकांची जेवायच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम नाही. पाणी सगळे द्यायला लागलेत. हॉस्पिटल सुद्धा 20 का 10 लोकांचं ऑक्सिजन सहित, म्हणजे सगळं ICUचं सगळं रेडी झालंय. आपल्या डॉक्टरांचे टीम करा. आपले डॉक्टर बी आलते ना, 400-500 डॉक्टर लागतील बरं का. आपल्या 2000चा ग्रुप आहे, त्याच्यापैकी 400-500 डॉक्टरांच्या तरी टीम ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला टाका. ती सगळी व्यवस्था करा. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची, जाताना शांततेत यायचं आणि येताना पण शांततेतच यायचं. गालबोट लावायचं कुठं नाही, लागू द्यायचं नाही. ही सगळी जबाबदारी. आणि प्रत्येकानं स्वयंसेवक व्हा. नुसते स्वयंसेवकाच्या जीवावर राहतात तर ते बी पुरत नाही का? आमचे तर पोलाखालीच पुरले नव्हते ते. हो ना, आम्ही मोजिले त्याचे एवढले पाय झाले 2च घंट्यात. त्यालाच उचलून न्यायची वेळ आली लोकाला, स्वयंसेवकालाच. हे होतंय, स्वयंसेवकालाच उचलून न्यायची वेळ. स्वयंसेवकच सापडले नाही आमची शेवटपर्यंत. कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा, कटळला की त्याच्या गळ्यात टाकायची. ते कटळ त्याच्या गळ्यात टाकायचं, निघून जायचं. निघून जाऊ नका बरं का, तुमच्या पाया पडतो. ते निघून जाते, कटळूच नका. बारीक लक्ष ठेवा. इथं तर मला गरमीचं टेन्शनच वाटा नाही. किती असलं तिथं काय झालं होतं, असा दबावाचं वातावरण, म्हणजे पॅक होतं, पण प्लेन होतं सगळं. आणि प्लेनातलं हवाच आहे ना. इथं काय उंची गरमायला लागलं, नुसतं पलीकडच्या गोट्यात जायचं. पलीकडे गोट्या उभा राहिला मोकळा. इथं काय ताणच नाही, नुसतं उचलून नेऊन बघायला टाकायचं काय नाही, त्याला मोकळा फ्रेश देऊ. इथं काय ऑक्सिजनची गरज नाही, काय नाही. म्हणजे हे महाराष्ट्र ऐकतोय म्हणून महाराष्ट्राला सांगतोय मी. इथं कशाचा ताण घेऊ नका. तुम्हाला इथं गरमणार नाही, तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही.
काही टेन्शनच नाही. इथं कुठं उभं राहिलं की मरणाची हवा, इथं हवाच वाटतं, उलट इकडून दाबून धरू काय कुठं कुठं बांधू का इतकी हवा लागते. म्हणजे इथं जवळपास 70च्या स्पीडने हवा आत्ताची, 60-70च्या स्पीड. आणि मग काय तर महाराष्ट्राची सेवा करायची, ह्यो संदेश आता गावात द्या. प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर जरा तुटून पडा ना. काय हो कोण हो म्हणलं रे, हो नाही काही नाही. 3:30 वाजता ऑनलाईन दिसतोय आणि पोस्ट तो आहे एका बी नाही फेसबुकला. तो काय करतो मग 3:30 वाजता? सगळे ऑनलाईन आहेत 3-3, 4-4 वाजता रातची. आणि त्याचं फेसबुक बघितलं का एक पोस्ट नाही. मग तू ऑनलाईन करतो काय रातभर? काय बघत आता 7-8 दिवस जर कचा नारायणगडाच्या पोस्ट टाक ना. सगळे या म्हणून सांगा, सगळे एकजुटीनं राहा. आता आम्ही सगळा पॉईंट बघतो, तुम्ही जर ढकले तर मला पॉईंट बघता येणार ना. मला येत नाही चालता. कुंभे आणि तर खपा हो ना यार लांबून म्हणजे तसंच म्हणतात कवा बी कवा तर म्हणतात सगळे मोकळं पटांगण करतात. असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आहे आपल्याला जाता येते. हे थोडंच दिवस तरच राहते ती लगेच पुढून येते सगळेजण. तुम्ही येणार का ते तुमचं प्रेम आहे, पण मला चालता येणार ना. बरं काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जा ना. आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही. थोडा टाइम तुम्हीच येणार आहे. एक काढून दे तुम्हाला, एक काढून दे लगेच बाजूला जातो. एक एवढ्याचं म्हणलं मला इथं सुऱ्या मावलं. आपण नंतर काढू. आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंय, गडावून काय संदेश जाणार आहे हेही सगळ्यांच्या लक्षात आलंय. तुम्ही मात्र ताकदीनं तयार आहे का? आपल्याला काहीच नाही पाहिजे, थोडंसं गडाच्या दगडावर माणसं दिसले पाहिजे. इतक्या ताकदीनं तयारी करा. नुसता जिल्हा पुरा बाहेर काढा. मराठवाडा तिकडं तयारीला लागलाय, मी बघतोय सगळे तयारीला लागले. लय मोठी जबाबदारी आहे बरं. मला खात्री आहे कमी नाही पडत. तुम्ही लय नमुने बाज येतं. तुम्ही चांगले जिरीतात आणि तुम्ही काय स्विच आहेत का काय? हां, तुम्ही सोपे नाही तर तुम्ही चांगले कार्यक्रम हँडल करतात. तुम्हाला सगळे नमुने बाज लय कलाकार माणसं आहेत तुम्ही सोपे नाही तर तुम्ही बरोबर करताय. हां, तुम्हाला सहज सांगितलं 8 दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे. गाडाचा म्हणल्यावर तर काही विषयच नाही. ते पुढचं बघू, पुढच्या मी आहे ना. तुम्ही बाकीचं काळजी ना करू. आता ते पॉईंट बघू आपण, फक्त तेवढाच बघू. बाबाजीच्या हातात नारळ फोडू. याचं नको फुलं पुष्प करू गडावर. अरे पडत भिडन टंगड्या मोडून वरून. सर्व समाज बांधवांना जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडवर 12 ऑक्टोबरला मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा ठेवलेला आहे. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व समाज बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की हे नारायणगड आहे कुठं, याची आख्यायिका काय, कशामुळं त्या ठिकाणी आपण नारायणगडवर जी आपली सभा होती, जी आपली बैठक होती, विचाराचं जे देवाणघेवाण होणार आहे ते कुठे आहे. तर त्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, नारायणगड म्हणजे हे पौंडुळ गाव आहे, तालुका शिरूर, जिल्हा बीड या ठिकाणी हे नारायणगड आहे. या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे. त्याला धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव ओळखतात. नगद नारायण नावानेही या देवस्थानाला ओळखलं जातं. नगद नारायण म्हणजे नगदी इन्स्टंट आपल्याला आपलं वरदान देणारा, जी इच्छा असते ती पूर्ण करणारा देव म्हणजे नगद नारायण. या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी आपण जर काही मागितलं तर ते लगेच मिळतं आणि आपल्याला या ठिकाणी मराठा आरक्षणाचं आपलं जे गाऱ्हाण आहे ते देवाला मांडायचं आहे आणि नगद नारायण आपल्याला लवकरच आशीर्वाद देतील आणि आपलं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि हा अखंड मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटल असं अपेक्षा आहे. नगद नारायणगडावर आपल्याला जी सभा घ्यायची,
कोट्यावधीच्या संख्येने लेकरा बाळांसह माता भगिनींसह वयोवृद्धांसह 18 पगड जातीच्या समाज बांधवांसह सगळ्यांनी लेकरा बाळांसह यायचं आहे. नारायणगडाची गुरुपरंपरा काय, नारायणगडाची आख्यायिका तर तुम्हाला सांगितली. नारायणगडाची गुरुपरंपरा अशी आहे: आदिनारायण, विधी, आत्री, दत्तात्रय, जनार्दन, एकनाथ, गावबा, अनंत, दयानंद स्वामी पैठणकर, आनंद ऋषी, नगदनारायण, महादेव पहिले, शेट्टी बाबा, दादासाहेब महाराज, गोविंद महाराज, नरसू, महादेव दुसरे, माणिक बाबा, महादेव बाबा आणि आताचे विद्यमान प्रमुख जे आहेत ते शिवाजी महाराज, जे मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत तुम्हाला दिसतात नेहमी वेळोवेळी. जे आपले शिवाजी महाराज येतात उपोषण सोडायला वगैरे, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. तर मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव जे मातोरी आहे, या मातोरीच्या जवळच हे नारायणगड देवस्थान आहे. नारायणगडावर असीम श्रद्धा ही मनोज जरांगे पाटील यांची आहे. मनोज दादांचं गावही तिथं मातोरी जवळच आहे. आता इथं जायचं कसं, म्हणजे कुठल्या रूटनं जायचं हा प्रश्न सगळ्या समाज बांधवांपर्यंत पडलेला आहे. मी जे लाईव्ह बघतायत त्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, ताबडतोब हा लाईव्ह सर्व समाज बांधवांपर्यंत शेअर करा. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव या ठिकाणी येणार आहे आणि त्यांना तो रूट माहीत नाही ना, आपण ते रूट देण्याचं काम करीत आहोत. तर आपलं जे गेवराई आहे, गेवराईपासून पाडळशिंगीच्या पुलाखालून राईटला आपण वळालो की पाडळशिंगीहून राईटला वळालो की मादळमोही लागतं. मादळमोहीवरून नारायणगड या ठिकाणी जाता येतं. म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगरवरून याचं अंतर येतं जवळजवळ 138 किलोमीटर काहीतरी येतं. अहिल्यानगर, अहमदनगर या ठिकाणावरून याचं अंतर 167 किलोमीटर येतं. आता अहमदनगरहून जर यायचं म्हणलं तर पाथर्डी, खरवंडी, मिडसांगवी, फुलसांगवी या मार्गेही नारायणगडावर येता येतं. किंवा पाथर्डी, शिरूर, कासार, राजुरी मार्गे नारायणगडावर आपल्याला येता येतं. पैठणहून जर यायचं तर बोधेगाव मार्गे येता येतं. पैठण ते नारायणगड हे 91 किलोमीटरचं अंतर आहे. बीडवरून जर यायचं आपल्याला तर फक्त 21 किलोमीटरचं अंतर आहे. नवगण, राजुरी, बेलुरा असंही आपल्याला त्या ठिकाणी येता येतं. किंवा जर तो रस्ता जर त्या दिवशी जर फुल असला तर तुम्ही गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही या मार्गेही येऊ शकतात. गेवराई आणि नारायणगड हे अंतर 38 किलोमीटरचं आहे. जालन्याहून जरी आले तर गेवराई, पाडळशिंगी, संभाजीनगरहून आले तरी तेच. म्हणजे विदर्भातून, खानदेशातून जे येणारे ते गेवराई मार्गे या. जे पश्चिम महाराष्ट्रातून आणि म्हणजे नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अहिल्यानगर असेल, हा जो पट्टा आहे इकडचे जे येणारे बांधव आहेत ते नगरमार्गे, पाथर्डी मार्गे असंही येऊ शकतात. हे अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे आणि सर्वांनी ताबडतोब सर्व बांधवांपर्यंत शेअर करा. मी त्याचं तुम्हाला त्याची जी डिटेल आहे ती पण तुम्हाला देतो की कसं कसं आपल्याला किती किलोमीटर ते पडतं आहे. तर गेवराई नारायणगड 38 किलोमीटर आहे. संभाजीनगरहून नारायणगड 132 किलोमीटर आहे. जालन्याहून नारायणगड 108 किलोमीटर आहे. बीड नारायणगड 21 किलोमीटर आहे. अहमदनगर, अहिल्यानगर जे आहे तिथून 167 किलोमीटर आहे. आणि पैठणहून जर आले, पैठण मार्गे काही बांधव येणार तर 91 किलोमीटर आहे. तर ताबडतोब सर्व मराठ्यांपर्यंत हा लाईव्ह शेअर करा. आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. मराठ्यांची अस्तित्वाची लढाई आहे. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. अंदाज असा आहे की 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते. 12 ऑक्टोबरला दसरा आहे. दसऱ्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार नाही. 15 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागू शकते. मनोज जरांगे पाटील हे 12 ऑक्टोबरच्या दिवशी राजकीय कुठलीही भाषणबाजी त्या ठिकाणी करणार नाही. राजकीय कुठलं नाही, मराठ्यांच्या विचाराचं आदानप्रदान या दिवशी या ठिकाणी होणार आहे. एकमेकांना आपल्याला भेटायचं आहे. आजपर्यंत आपण बघितलं आपलेच मराठी मुंबईला जा, इकडच्या तिकडच्या आपल्या दसरा मेळाव्याला जात होते. गाड्या हे लोक करून देत होते. आज अस्तित्वाची लढाई आहे. आपापल्या गाड्यांमध्ये आपापलं पेट्रोल डिझेल टाकायचं. घरून निघताना म्हणजे या ठिकाणी तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या गावांनी
गावाच्या गावं सगळ्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे. सगळे मंगल कार्यालय, मंदिरं सगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. जेवणाची प्रचंड प्रमाणात व्यवस्था झालेली आहे. पाण्याची आहे, राहण्याची आहे. फक्त विनंती एवढी आहे, येताना आपल्याला जे आवश्यक मेडिसिन लागणार आहे, म्हणजे कोणी BP शुगरवाले काय इमर्जन्सीच्या गोळ्या औषधे, आपण इथं वैद्यकीय सेवेची पण व्यवस्था केलेली आहे. पण अंदाज असा आहे ते 4 ते 5 कोटी समाज बांधव या ठिकाणी एकवटतील. न भूतो न भविष्यती 14 ऑक्टोबर 2023 रोजी आंतरवाली सराटी येथे 175 एकरमध्ये 1,47,00,000 समाज बांधव आले होते. त्यामध्ये फक्त मराठवाड्यातले समाज बांधव आले होते. पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, खानदेशातले, कोकणातले त्या ठिकाणी आलेले नव्हते. पण आता असं आहे सर्व आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, विदर्भाचा केला, खानदेशचा केला आणि कोकणाचा केला. ते सगळे म्हणते आम्ही लेकरा बाळांसह आमच्या मराठ्यांच्या पहिला दसरा मेळाव्याला येणार आहे. आणि आशा अशी आहे की या ठिकाणी 5 ते 6 कोटी समाज बांधव येतील. त्यामुळं येताना प्रत्येकाने स्वयंसेवक बनून यायचं आहे. माता भगिनींचा सन्मान करायचा, वयोवृद्धांचा सन्मान करायचा. जर कोणी अचानक बिमार जर पडलं तर त्याला वैद्यकीय सेवेपर्यंत न्यायचं आहे. जागोजागी आपण वैद्यकीय सेवेची व्यवस्था केलेली आहे. पण त्या ठिकाणी गर्दी असू शकते. कुणालाही त्रास होता कामा नये. येताना कुणीही हुल्लडबाजी करायची नाही. सर्वांनी शांततेत यायचं, शांततेत जायचं आहे. शांततेचा लढा आहे. कुणी कुणाला उग्र बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, कुठल्याही जातीच्या विरोधात बोलायचं नाही, त्या ठिकाणी करणार नाही. राजकीय कुठलं नाही. मराठ्यांच्या विचाराचं आदानप्रदान या दिवशी या ठिकाणी होणार आहे. एकमेकांना आपल्याला भेटायचं आहे. आजपर्यंत आपण बघितलं आपलेच मराठी मुंबईला जा, इकडच्या तिकडच्या आपल्या दसरा मेळाव्याला जात होते. गाड्या हे लोक करून देत होते. आज अस्तित्वाची लढाई आहे. आपापल्या गाड्यांमध्ये आपापलं पेट्रोल डिझेल टाकायचं. घरून निघताना म्हणजे या ठिकाणी तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या गावाच्या गावं सगळ्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे. सगळे मंगल कार्यालय, मंदिरं सगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. जेवणाची प्रचंड प्रमाणात व्यवस्था झालेली आहे. पाण्याची आहे, राहण्याची आहे. फक्त विनंती एवढी आहे, येताना आपल्याला जे आवश्यक मेडिसिन लागणार आहे, म्हणजे कोणी BP शुगरवाले काय इमर्जन्सीच्या गोळ्या औषधे, आपण इथं वैद्यकीय सेवेची पण व्यवस्था केलेली आहे. पण अंदाज असा आहे ते 4 ते 5 कोटी समाज बांधव या ठिकाणी एकवटतील. न भूतो न भविष्यती 14 ऑक्टोबर 2023 रोजी आंतरवाली सराटी येथे 175 एकरमध्ये 1,47,00,000 समाज बांधव आले होते. त्यामध्ये फक्त मराठवाड्यातले समाज बांधव आले होते. पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, खानदेशातले, कोकणातले त्या ठिकाणी आलेले नव्हते. पण आता असं आहे सर्व आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, विदर्भाचा केला, खानदेशचा केला आणि कोकणाचा केला. ते सगळे म्हणते आम्ही लेकरा बाळांसह आमच्या मराठ्यांच्या पहिला दसरा मेळाव्याला येणार आहे. आणि आशा अशी आहे की या ठिकाणी 5 ते 6 कोटी समाज बांधव येतील. त्यामुळं येताना प्रत्येकाने स्वयंसेवक बनून यायचं आहे. माता भगिनींचा सन्मान करायचा, वयोवृद्धांचा सन्मान करायचा. जर कोणी अचानक बिमार जर पडलं तर त्याला वैद्यकीय सेवेपर्यंत न्यायचं आहे. जागोजागी आपण वैद्यकीय सेवेची व्यवस्था केलेली आहे. पण त्या ठिकाणी गर्दी असू शकते. कुणालाही त्रास होता कामा नये. येताना कुणीही हुल्लडबाजी करायची नाही. सर्वांनी शांततेत यायचं, शांततेत जायचं आहे. शांततेचा लढा आहे. कुणी कुणाला उग्र बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, कुठल्याही जातीच्या विरोधात बोलायचं नाही, कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही, कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी मुस्लिम बांधव प्रचंड संख्येने, म्हणजे जर गाड्या नादुरुस्त झाल्या तर त्यांनी पंक्चर काढण्याचं किंवा गाड्या खराब झाल्या तर त्या सुधरून देण्याचं हे लोक काम करणार आहेत. त्या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत येणार आहेत. दलित बांधव आहे, धनगर बांधव आहे, OBC 18 पगड जातीचे समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहे. आपण प्रत्येकाने एक लक्षात घ्यायचं, हे लोक 2-4 लोक पाठवून, म्हणजे हे राजकीय पुढारी जे आहे, म्हणजे हे कुठले असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, हे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करू शकतात. आपण कुठल्याही जातीच्या आणि पक्षाच्या कोणाच्याही विरोधात नाही. आपण आपल्या मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई, मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण लढतोय. आपण कुठल्याही जातीला विरोध करीत नाही आहे. त्यामुळं हे लोक काय करतील, हे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते. विनंती एवढी, प्रत्येक गावागावामध्ये अवेअरनेस करा. आम्ही तर पोचतोय, जिथं जमतंय तिथं जातोय, पण सगळ्या ठिकाणी आम्ही पोचू शकत नाही. हा सांगावा मी एक दूत म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तुम्ही प्रत्येकाने घरचं काम समजून
घरचं काम समजून आणि एक धाकट्या पंढरीची वारी, नारायणगडाची वारी आपल्याला करायची आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. या आशेनं या आणि आपण त्या ठिकाणी सगळे विचाराचं सोनं वाटू. आज आपण गावामध्ये आजपर्यंत आपले जन्म झाल्यापासून आपण गावातले दसरे केलेले आहे. या इथं मराठ्यांचं, अखंड मराठ्यांचं, बहुजनांचं, सगळ्या 18 पगड जातींचं या ठिकाणी एकवटणार आहे आणि आपण सगळे या ठिकाणी येणार ही मी आशा करतो. तुम्हाला एक विनंती आहे, फक्त बघत बसू नका, तर प्रत्येक मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, प्रत्येकाच्या स्टेटस. कारण प्रत्येकाला रस्ता हा माहीत नाही, नारायणगडला कसं यायचं. येणार प्रत्येकजण आहे, फक्त त्याला रस्ता माहीत नाही आणि हा रस्ता दाखवण्याचं सांगण्याचं मी एक दूत म्हणून काम करतो आहे आणि हा संदेश तुम्ही प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचवा. आपण कुठल्याही मेळाव्याला, दसरा मेळाव्याला विरोध करीत नाही. काही लोक तुमच्या पोस्टच्या खाली कॉमेंट करतील की आमच्यासारखे आम्ही कुणाचंही कॉपी करत नाही. आमचे काही लोक कॉपी करणार आहेत. ते पुन्हा आमच्या विरोधात जसं त्यांनी आंदोलनं उभे केले तसे ते दसरा मेळावाही पुन्हा विरोधात वेगळा अजून एक करू शकते. अगोदरच्या दसरा मेळावे चालू आहे, ते परंपरागत त्यांचे चालू आहे. त्यांना आमचा विरोध नाही, त्यांचे चालू आहे. पण मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा, आजपर्यंत फक्त मराठ्यांचा आणि बहुजनांचा हा दसरा मेळावा झालेला नाही. त्यामुळे यामध्ये जातीवाद कुणी आणू नये आणि लेकराबाळांसह, माता भगिनींसह सगळ्यांनी या ही विनंती करतो. मी जाणार आहे माझ्या लेकराबाळांसह, तुम्हाला यायचं आहे तुमच्या लेकराबाळांसह. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर काही जर सजेशन्स सुचवायचे असतील, जे आपल्याला नियोजन कमिटीपर्यंत पोहोचवायचे असतील, तर खाली कॉमेंटमध्ये लिहा. मी नक्कीच ते जे चांगल्या कॉमेंट असतील त्या नियोजन समितीपर्यंत देईल. येताना आपल्याला पुरल म्हणजे आपलं सोबत 2-4 भाकरी सोबत राहू द्या. खाण्याची व्यवस्था भरपूर आहे, 2-4 भाकरी सोबत राहू द्या, पाण्याच्या बाटल्या सोबत राहू द्या आणि 2-4 माणसांना पुरल इतकं जेवण सोबत राहू द्या. म्हणजे जर कुणी एखादा उपाशी असला तर त्याला आपल्याला ते पोचवता येईल. आणि रस्त्याने येताना जर कुणी रस्ता भटकत असेल, त्याला सापडत नसेल, तर त्याला रस्ता दाखवण्याचं काम करा. एक जरांगे पाटील हे लढत आहेत. आजपर्यंत 1 मराठा लाख मराठा आपण म्हणत होतो, आता 1 मराठा कोटी मराठा झालेला आहे. अगोदर 1 जरांगे होते, आता कोटी जरांगे झालेले. प्रत्येक माणूस जरांगे पाटलाच्या भूमिकेत या. राजकारणाशी आपल्याला देणं घेणं नाही, राजकारणासाठी हे चाललेलं नाही. हे लोक आपल्याला नावं ठेवतात, ही ह्या पक्षाचे त्या पक्षाची, याचा माणूस त्याचा माणूस. आपण कुणाचे माणूस नाही, आपण सर्वसामान्य मराठे ही एकमेकांची माणसं आहोत. हे जे सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठी हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक सच्चा सैनिक आपला लढतोय. आजपर्यंत मातीसाठी लढलेला समाज आहे, आज जातीसाठी हा लढतोय. कुणीही सगळ्यांनी बंधुभाव पाळा, कुणीही जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं काम करू नका आणि फक्त बघत बसू नका. तर प्रत्येक समाज बांधवांपर्यंत शेअर करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.